हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि आजच्या व्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर ते पाहू शकता तुम्ही, मी एक स्लीवलेस ब्लाउजचा क्लास घेतलेला आहे, पेड क्लास, ज्याची फी आहे 300 रुपये। आणि हे बघा त्याचं कटिंग। तर हा ब्लाउज कसा होता, बॅक आणि फ्रंट दोन्हीही डीप नेक होते आणि बॅक पूर्ण म्हणजे पूर्ण ब्रॉड होता। आणि अशा केसेसमध्ये ब्लाउजचे शोल्डर उतरतात, तर त्याच्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स आणि ब्लाउज परफेक्ट फिटिंगला बसावा यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स मी या कोर्समध्ये घेतलेल्या आहेत। आणि याचा फायनल लुक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल, कारण कालचं हे कटिंग आहे आणि आज मी बनवणार आहे एका नवरीसाठी सुंदर अशी डिझायनर नऊवारी साडी। त्यासाठी मी फॅब्रिक मटेरियल काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। नऊवारी साडी म्हणजे फक्त नऊवारी साडी स्टिच नाही करणार आहे, नवरी जी आहे मेकअप आर्टिस्टकडून वेअर करून घेणार आहे, नऊवारी नेसून घेणार आहे। तर फक्त मला डिझाईन करायची आहे, म्हणजे जसं की लेस लावणं, ब्लाऊज प्रिपेअर करणं वगैरे वगैरे अशा गोष्टी बऱ्याचशा। सो पहिल्यांदा तुम्हाला मी ते दाखवते बघा की कशा प्रकारे नवरीला नऊवारी साडी हवी होती। सो हा व्हिडिओसुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल। एका सिरियलमधली ही काव्य आहे, कुठली सिरियल बरं तिचं नाव, लग्नानंतर होईल प्रेम, त्यामधली जी काव्य आहे तिने ही नऊवारी नेसलेली आहे। हा व्हिडिओ तिनं इन्स्टावर पाहिला होता आणि अशी डिझाईन करायची होती, पण आपण ॲज युज्युअल नाही जमली आहे। ॲज युज्युअल म्हणजे तशी ही प्रॉपर डिझाईन केलेली आहे, पण आपण त्याच्या रिलेटेड बनवण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मग मी काय काय मटेरियल आणले ते दाखवते आणि ॲट द एंड तुम्हाला बघायला मिळेल की बनवलं आहे कशी ती साडी। तर हे पहा, हे मटेरियल आणलं आहे मी, थोडंसं त्याच कलरमधलं आहे, थोडंसं असं पिंकिश कलर आहे आणि त्याच्यावरती आहे ना कट बीट्स आणि सिक्वेन्सची बुट्टी आहे। तर अशा प्रकारे, आणि त्याच्यासाठी मी लावायला लेस आणलेली आहे। तर इथे लेससुद्धा जी आहे ती नेटची लेस आहे आणि त्यावरती सुद्धा सिक्वेन्स आणि पाईप जे असतात, छोटे छोटे पाईप बीड्स असतात, त्याचे वर्क केलेलं आहे। असे मी हे 2 बंडल आणलेत, कारण एक बंडल जो आहे तो 9 मीटरचा आहे आणि साडी जी आहे ते मी साडीला फॅब्रिक 10 मीटर आणलेलं आहे। तर एकच बंडल पुरणार नाही, अजून आपल्याला 5 मीटर एक्स्ट्रा लागणार, म्हणजे 9 आणि 14 ते 15 मीटर आपल्याला लेस लागणार आहे। म्हणून मी 2 बंडल एकसारखे आणलेत, कारण कट करून वगैरे ते देत नाहीत। आणि साडीचं जे पीस म्हणाल तर तुम्ही ते 10 मीटर पूर्ण आणलेली, याचं जे किती लागले याला पैसे ते मी तुम्हाला सांगते। त्यानंतर हे ना व्हाईट कलरमध्ये ब्लाऊजसाठी फॅब्रिक घेतलं होतं आणि ते डाय करून आणलं आहे साडीला थोडासा डार्क कलर, असं हे डार्क। तर त्याचा ब्लाऊज स्टिच केला ना, मधुबाला स्टाईल मी ब्लाऊज स्टिच करणार आहे, तो स्टिच केल्यानंतर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे हे फॅब्रिक्स आणि लेस वगैरे मी आणले। आता तुम्ही म्हणाल की फॅब्रिक साडीसाठी जे फॅब्रिक घेतलेलं आहे ते जवळजवळ 400 ते 500 रुपये मीटरचं मी आणलेलं आहे। तर तसं ते 10 मीटर, आणि त्यानंतर ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे ते 1000 रुपये मीटरचं, 1040 रुपये मीटर, आणि डाय करायला 50 रुपये एक्स्ट्रा, असं हे 1100 रुपयाचं ब्लाऊजचं फॅब्रिक। आणि जी लेस आहे ती लेस फक्त एक सिंगल बंडल जो आहे तो 1200 रुपयाचा एक बंडल आहे। असे 2 बंडल मी 2400 रुपयाचे आणलेले। सो अशा प्रकारे हे फक्त आपण रॉ मटेरियल आणलं आहे आणि याची लेस लावून मस्त अशी साडी तयार करणार आहोत। तर आता मी यासाठी बनवायला घेते आहे, त्यामुळेच मी तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवते। आता मी हे बनवायला घेणार आहे। तर त्याची एक जी पदराची बाजू आहे त्या पदराच्या बाजूला, आणि जसं की आपण 2.5 मीटरावरती पदर घेतो, तर जे नेसता पदर असतो, नेसता भाग असतो, त्या भागाला आपल्याला पूर्ण लेस लावायची नसते। तर त्या भागाला 2.5 मीटरपर्यंत मी नेसत्या भागाला, म्हणजे जो आपण परकरमध्ये खोचतो त्या साईडचा जो भाग असतो तो पदराच्या बाजूला 2.5 मीटरपर्यंत लेस लावणार आणि तिथून मग पूर्ण पदराला आणि बॉटमच्या बाजूला असा लावणार आहे। तर मी पदराचा जो भाग आहे बॉर्डरचा तो थोडासा प्लस मायनस होता। इथे नरेंद्र माझी मदत करतात, कारण साडी खूप सुळसुळीत होती आणि प्रचंड सरकत होती, म्हणून म्हटलं कोणीतरी हेल्पला असेल तर हे आज मदतीला होते, त्यामुळे मी ठरवलं की आज नऊवारी साडी पूर्ण करायची। तर मग ते मी बॉटम जे बॉर्डर होती त्याची ती प्रॉपर कट करून घेतली एकदम लेवलनी, कारण अशा सुळसुळत्या साड्या असतात ना त्याची बॉर्डर कट करायला खूप मेहनत लागते। सो मी ती कट करून घेतली आणि त्यानंतर बघा इथे पदराच्या बाजूला मी छान असं मार्किंग करून घेते। आणि नेहमी अशा साड्या वगैरे आपण जेव्हा बनवतो ना
तेव्हा तुम्ही आधी बजेट काढायचं कस्टमरचं की तुम्हाला कशा बजेटमध्ये साडी हवी आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या साडीचं जर प्राईस तुम्ही किती घेतली, तर जवळजवळ ही साडी डिझाईन करण्यासाठी मी 14,000 ते 15,000 रुपये चार्ज करणार आहे विथ ब्लाऊज. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता जरी हा व्हिडिओ आहे ना खास माझ्या त्या मैत्रिणींसाठी आहे की ज्या स्वतः टेलरिंग क्षेत्रात किंवा फॅशन डिझायनिंग क्षेत्रात स्वतःचं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या माझ्या मैत्रिणींसाठी आहे की मी मटेरियल कसं आणलं, काय आणलं, शेवटी हे मटेरियल कुठून आणलं ते सुद्धा सांगणार आहे. पण कशाप्रकारे तुम्ही मटेरियल घेतलं पाहिजे, कशाप्रकारे हे डिझाईन केलं पाहिजे, कशाप्रकारे तुम्ही कस्टमरला आवडेल अशा पद्धतीने तुम्ही केलं पाहिजे. आता ह्यामध्ये टोटली कस्टमरची चॉईस आहे. मी फक्त काही सजेशन्स दिलेले आहेत की असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, किती मीटर फॅब्रिक लागेल, किती मीटर लेस लागेल, किती मीटर ब्लाऊजचं फॅब्रिक लागेल. तर हे सगळं मी सांगितलं त्यांना. बाकी सगळा चॉईस हा नवरीचा होता. जसं की तुम्ही मागच्या एका व्लॉगमध्ये जर पाहिलं असेल तर मी आणि नवरी जी ब्राईड आहे ती आम्ही दोघीजणी MG रोडला कॅम्पमध्ये वगैरे जाऊन बघा एक व्लॉग मी शेअर केलेला आहे, तेव्हा घेतलेलं हे फॅब्रिक आहे. सो आता ही डिझाईन करायला घेतली म्हणून मी तुमच्याशी ही शेअर करावी की माझ्या मैत्रिणींना पण माहिती पाहिजे की अशा गोष्टी पण आपण करू शकतो. सो इथे मॅचिंगचाच थ्रेड वापरायचा आणि कारण आता याला कट बीड्स आहेत त्यामुळे हायस्पीड मशीनच लागणार आहे अशा गोष्टी करण्यासाठी. कारण हायस्पीड मशीनला आपण दाब कंट्रोल करू शकतो. फूट जो आहे तो पायाजवळ असतो, जो आपण तो फूट उचलतो ना, प्रेशर फूट, तो त्याचा जो कंट्रोल असतो ना तो आपल्याला पायाजवळ असतो, गुडघ्याजवळ जेव्हा आपण बसतो तेव्हा. तो प्रेशर कंट्रोल करून आपल्याला यावरती स्टिच द्यावी लागते, नाहीतर सगळे बीड्स तुटतात. भले सिंगल दाब जरी आपण वापरला तरीही त्याचा इथे काहीही उपयोग नाही होत. कारण अरी मटेरियलसाठी आपण सिंगल दाब वापरू शकतो अरीवर्कच्या ब्लाऊजसाठी. का तर त्याला एक साईडला डिझाईन असतं, पण अशा वेळेस तसं नसतं. आता ह्याला जे डिझाईन आहे जर तुम्ही पाहिलं असेल तर फ्लावर्स आहेत आणि हे ऑल ओव्हर लेसवरती आहे आणि लेसची बॉर्डर जी आहे ती पूर्ण 1.5 इंचाची आहे. तर आपल्याला एकच टीप टाकून उपयोग नाही, दोन्ही साईडला टीप टाकावी लागणार आहे तरच ती प्रॉपर सेटल होईल. आणि ह्याला साईडला असे कर्व्स आहेत, तर ते कर्वचा जो भाग आहे तो पण आपला साडीच्या बाहेर राहिला पाहिजे, बरोबर, कारण त्याच्यातून आपल्या साडीचा जो बॉर्डर आहे ती दिसता कामा नये. करेक्ट. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये इन्व्हॉल्व कराव्या लागणार आहेत. त्यामुळे मॅचिंगचा थ्रेड वापरणं गरजेचं आहे. तुमच्याकडे मशीन कसं आहे किंवा तुम्ही कशा प्रकारे ते अटॅच करणार आहात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नोटीस कराव्या लागतात. त्यामुळे अशा जेव्हा साड्या वगैरे तुम्हाला डिझाईन करायच्या असतात तेव्हा तुमच्याकडे त्या प्रकारचं मटेरियल, डेव्हलपिंग मटेरियल तुमच्याकडं असायला हवं. सो चला मी आता तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे मी ती साडी जी आहे ती बनवायला घेतली. तिथं खूप वेळ गेला, म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास गेले माझे. त्यामध्ये माझी सुई तुटली, बोटातही शिरली, खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. पण मी तुम्हाला ते दाखवलं नाही आहे सुई बोटाला लागली. कारण काय होतं, सुई बोटाला लागली ना की माझी मम्मी हा व्लॉग बघते आणि मग ती माझ्यावर खूप चिडचिड करते की तू लक्ष देऊन काम करत नाही वगैरे. म्हणून मी व्लॉगमध्ये काही गोष्टी आता दाखवत नाही आहे. तर त्यामुळे मी हे जेव्हा मी व्हिडिओ बंद केला तेव्हा बोटाला लागलं सुई आणि मग मी हे काम माझं थांबवलं. तर इथे नरेंद्रांना मी म्हटलं की तुम्ही फक्त साडी पकडा. कारण काय होत होतं की जेव्हा लेस आणि साडी मी एकत्र जरी पकडली तरी साडीचं वजन होतं, त्या वजनामुळे साडी खाली खाली सरकत होती. आणि मग काय होतं की आपण ते द्यायला गेलो की ते थोडंसं दोन्ही गोष्टी एकत्र नाही आल्या तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मग मी नरेंद्रांना मदतीला घेऊन हे काम मी पूर्ण केलं. खरंच खूप त्यांची मदत होते बऱ्याचदा अशा गोष्टी करणं. पण नऊवारी साडी स्टिच करायची म्हटलं की मला त्यांची मदत लागते म्हणजे लागते. आणि मग मी काय करते, त्यांच्या सोयीनं मग मी माझं काम मॅनेज करते की ते ज्या दिवशी घरी असेल, त्यांना 1-2 तास वेळ असेल, अशा वेळेस मग मी ते काम घेते करायला. सो फायनली ही बघा साडी अशा प्रकारे तयार झालेली आहे आणि मी लेस लावलेली. कशी दिसते सांगा मला नक्की. बघा किती मस्त झालेली आहे, खूप छान दिसणार आहे. आणि ह्या नवरी जेव्हा लग्न आहे 5 मेला, तर मी जेव्हा नवरी साडी नेसेल तेव्हा नवरीचा मी प्रॉपर व्हिडिओसुद्धा मी शेअर करेल तुम्हाला. तर कसं वाटतंय बघा साडी कशी झाली आहे. मला तर खूप आवडली आणि ती खूप छान दिसते. आय होप की नवरीलासुद्धा आवडेल आणि नवरी छान गोडगोड दिसेल अशी अपेक्षा आहे मला.
तर अशा प्रकारे मी ही नऊवारी साडी डिझाईन केलेली आहे. आता ह्याचं ब्लाऊज जे आहे ते लवकरच मी स्टिच केल्यानंतर तुमच्याशी पोस्ट करेल. कदाचित मी स्टिचिंगचा सुद्धा पार्ट मी तुमच्याशी शेअर करेल, कारण मधुबाला स्टाईल मी याचं ब्लाऊज शिवणार आहे. जसं व्हिडिओमध्ये होतं, म्हणजे जसं मी तुम्हाला रील दाखवलं व्हिडिओच्या सुरुवातीला, सेम ॲज इट इज तसंच हवं आहे कस्टमरला ब्लाऊज, लटकन्स वगैरे स्लीव्जला लावून प्रॉपरली. तर जसं मी बनवेल तसं मी तुमच्याशी नक्कीच शेअर करण्याचा मी प्रयत्न करेल. सो त्याच्यासाठी रोजच्या रोज व्हिडिओ बघा, कारण इथून पुढे खरंच खूप इंटरेस्टिंग पार्ट तुमच्याशी शेअर होणार आहेत. कारण आता प्रॉपर लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि मी आता व्लॉग शूट करायला सुरुवात केलेली आहे आणि ते सुद्धा तुमच्याशी मी शेअर करणार आहे. चला तर मग त्यानंतर माझा होता क्लास आणि आत्ताच्या क्लासमध्ये जसं मी कालचं तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेलं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला जे पेपर कटिंग दाखवलं होतं तर त्याचं मी कटिंग फॅब्रिकवरती करून आता स्टिच करायला घेतलेलं आहे. डे 2 आहे क्लासचा. तर हे बघा इकडे मोबाईलमध्ये दिसतोय तो लाईव्ह क्लास सुरू आहे ॲप्लिकेशनमधून, झूम मीटिंग ॲप थ्रू. आणि त्यानंतर प्रत्येक कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ मी स्टुडंटला देत असते, कारण ऑनलाईन क्लास हा आपला 1-2 दिवसाचा किंवा 8 दिवसाचा 10 दिवसाचा असा असतो. सो त्या ह्याच्यामध्ये त्यांना जर का काम करायला नाही जमलं किंवा त्यांचं प्रॅक्टिस वर्क नाही झालं तर नंतर त्यांना ते व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करता यावी म्हणून मी स्टुडंटला ऑनलाईन मध्येच रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा शेअर करत असते लाईव्ह क्लास झालेल्याचे. सो नंतर ते प्रॅक्टिस करून त्यांचं काम पूर्ण करू शकतात. शिवाय एक ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये सुद्धा काही अडचण आली, काही प्रश्न पडत असतील तर ते विचारू शकतात. सो ते कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग करून नंतर मी ते ॲप्लिकेशनमध्ये पोस्ट करत असते. सो ह्या ब्लाऊज बघा तुम्ही, फ्रंट डीप, बॅकसुद्धा डीप आहे आणि फायनल लुक तुम्हाला मी फोटोमध्ये शेअर केलेला आहे स्क्रीनवरती. आणि याचं फिनिशिंग कसं यायला हवं, प्रॉपर प्रोफेशनल स्टाईलमध्ये फिनिशिंग कसं असायला हवं. फ्रंट आता बॅक साईड पूर्ण डीप असल्यानंतर आपल्याला ब्रापट्टी दिसू नये म्हणून आपल्याला ब्रा वेअर नाही करता येत, तर अशा वेळेस तुम्ही कप्स लावायचे असतात. तर कप्स प्रोफेशनल पद्धतीने कसे लावायचे, त्याला डबल अस्तर कसं घ्यायचं, या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये ह्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला हा कोर्स घ्यायचा असेल तर आत्तासुद्धा तुम्ही घेऊ शकता. रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये 2 दिवसाचा हा कोर्स अवेलेबल आहे. 300 रुपये याची प्राईज आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. समजा ॲप्लिकेशन नाही समजलं तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला व्यवस्थित गाईड करेल की कोर्स कसा घ्यायचा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. माझं 1 दिवसाचं असं रुटीन असतं, जेव्हा पण प्रॉपर नवरीचे कामं वगैरे येतात तेव्हा खूप वर्कलोड असतो आणि तेव्हा क्लासेससुद्धा सुरू असतात. सो मी कसा माझा दिवस मॅनेज करते हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल. सो रेग्युलरली आता व्हिडिओमध्ये अपडेटेड राहा, रोजच्या रोज व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा व्हिडिओ ऑनलाईन येईल तेव्हा नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर पाहू शकताल. कारण खूप साऱ्या टिप्स आणि नवरीचे ब्लाऊज घेऊन मी तुमच्याशी रोजच्या रोज एक नवीन कंटेंट घेऊन व्हिडिओ शेअर करणार आहे व्लॉगिंग चॅनलवरती आणि जोंधई क्रिएशनच्या आपल्या क्रिएटिव्ह चॅनलवरती सुद्धा. चला मग भेटूया उद्याच्या नवीन आणि छानशा व्लॉगमध्ये. बाय बाय.